आपल्यासोबत बोलण्यासाठी विश्वजित कदम जे आहेत सर, उद्या पत्रकार परिषद होते केंद्रीय निवडणूक आयोगाची। आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, म्हणजे जवळपास डिक्लेअर आहे की आचारसंहिता लागेल। तुमची भारत जोडो न्याययात्रा सुरू आहे, भारत जोडो न्याययात्रेवरती काय फरक पडेल का? नाही, आदरणीय राहुलजी गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही भारत जोडो यात्राचा हा दुसरा महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि आसामच्या त्या राज्यांपासून सुरुवात केलेली आणि येणाऱ्या 17 तारखेला त्याचा समारोप हा महाराष्ट्राच्या मुंबई येथील पवित्र भूमीमध्ये होतो आहे। आणि उद्या आचारसंहिता कदाचित लागू शकते। पत्रकार परिषद जाहीर केली म्हणजे पत्रकार परिषद आणि त्याच्यात आचारसंहितेचं एकंदरीत निवडणुकाचं शेड्यूल डिक्लेअर केलं की आचारसंहिता त्या क्षणापासून लागू होते। हे स्वाभाविकच होतं, कारण मार्चमध्ये आचारसंहिता लागेल हे बऱ्यापैकी सगळ्यांना ज्ञात होतं आणि म्हणून उद्या आचारसंहिता लागते किंवा लागेल याचं काही आश्चर्य वाटत नाही। परंतु योगायोगाने की 17 तारखेला इंडिया अलायन्सची मोठी बैठक मुंबई इथं शिवाजी पार्कला होणार आहे, मोठा मेळावा होणार आहे आणि म्हणून बरोबर 16 तारखेला आचारसंहिता लागते याचं काय आम्हाला आश्चर्य नाही। म्हणजे आश्चर्य वाटतं जाणीवपूर्वक ही आचारसंहिता लावण्यात आलेली आहे असं वाटतंय का? नाही, आता निवडणूक आयोगाचे काय शेड्यूल आहेत काय आहेत ह्याच्यात मी खोलवर बोलणार नाही, कारण मला त्याची फारशी माहिती नाहीत। पण हो, मार्च महिन्यात आचारसंहिता लागणार होती ती चर्चा होती। फक्त असा एक योगायोग कसा असू शकतो की 17ला मोठी बैठक इंडिया अलायन्सच्या सर्व पक्षांची आणि बरोबर 16ला दुपारी 3 वाजता आचारसंहिता। नक्कीच, मात्र या संपूर्ण आचारसंहितेदरम्यान जी मोठी सभा होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती, त्याला नेमकं कसा परिणाम होणार आहे का की जो खर्च सुद्धा दाखवणे मला वाटत नाही परिणाम होईल। त्याच्या बाबतीतले सर्व राजकीय पक्ष ज्या या मेळाव्यात सहभागी होतील त्याची काय कायदेशीर काळजी घ्यायची असेल ते काळजी घेतल्या जातील। निवडणूक आयोगाच्याच नियमावलीमध्ये अधीन राहून ही आचारसभा होईल असं मला वाटतं। खर्च दाखवावा लागेल अशी सुद्धा चर्चा नाही, ते मी म्हणलं ना, त्याची कल्पना मला नाही आत्ता, कारण ह्या सभेमध्ये सगळेच लोक सहभागी होणार आहेत आणि मग त्याच्या बाबतीतली काय निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार राहून अधीन राहून जे काय असेल ते येणाऱ्या काळात होईल। नक्कीच, मात्र पाहायला गेलं मोठा रिस्पॉन्स मिळतो राहुल गांधी यांना। महाराष्ट्रातसुद्धा नंदुरबारपासून आज ठाण्यात संध्याकाळपर्यंत पोहोचेल। एक दिवसच शिल्लक होता, मोठा प्रतिसाद मिळतोय। तुम्ही म्हटल्याप्रमाणे जाणीवपूर्वक केलं जात आहे का, षडयंत्र केलं जात आहे का? नाही, मुळात अत्यंत जोरदार प्रतिसाद नंदुरबारपासून धुळे, मालेगाव, नाशिक आणि काल त्र्यंबकेश्वरच्या पवित्र देवस्थानी त्या ठिकाणी दर्शन घेऊन पूजा केलेली आहे। आज आदिवासी भागातल्या जव्हार, विक्रमगड, मोखाड्याच्या टप्प्यातनं ते आज भिवंडीला पोहोचत आहेत। प्रचंड मोठा उत्साह लोकांचा राहुलजींबाबतीत एक आकर्षण आहे आणि देशात जे काय घडलं आहे चालू आहे त्या परिस्थितीला त्रस्त होऊन आज लोक मोठ्या संख्येने राहुलजींना भेटायला येतात। धन्यवाद TV9शी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीत 17 तारखेला इंडिया अलायन्सची बैठक होणार आहे आणि सभासुद्धा राहुल गांधींची छत्रपती शिवाजी महाराज मैदानात मुंबईत होणार आहेत आणि अशाच वेळेत ही आचारसंहिता लागणं म्हणजे एकंदरीत वेगळा जो आश्चर्याचा आहे असं विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहायला मिळते। वडोदने प्रसादसोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।